समजा चार चौघांसमोर घडाया नग होतं बघ. आजी अहो तेव्हा परिस्थितीच तशी होती. मला आधी शंका होतीच, पण जेव्हा खात्री पटली की चारुलता आईच भुवनेश्वरी आहेत तेव्हा मी घरी येऊन सगळ्यांना सांगितलं, अगदी ओरडून सांगितलं. पण तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि मला वेडी ठरवलं. सगळ्या जगाला ओरडून सांगत होतात की मी वेडी आहे. मग मी काय करणार होते सांगा मला. आणि मला हे लग्न थांबवायचंच होतं, म्हणून मला चार चौघात येऊन लग्नात येऊन हे सगळ्यांना सांगावं लागलं की चारुलता आई म्हणजेच भुवनेश्वरी मॅडम. मला बी तशी थोडी कुणकुण लागली होती की चारुलताबाईच भुवे आहेत म्हणून. अहो मग बोलला का नाही आजी? कसं बोलणार अगं, काय बी झालं किती बी झालं तरी माझा हात दगडाखालीच राहणार. जे चाललंय ते नुसतं बघत राहायचं. अजून काय करू शकते मी? आजी असं काय म्हणताय? आपण आपली माणसं आपलं घर असं म्हणतो ना, मग आपल्या माणसांच्या गुणांचं जसं आपण कौतुक करतो तसंच त्यांच्या चुकाही दाखवल्या पाहिजेत, म्हणजे असं मला वाटतं. नाही म्हणजे खरंय तुझं बाळा, पण तरी बी माझं मन धजावलं नसतं बघ. अगं, किती बी झालं तरी होई पोटचा गोळा आहे ग माझ्या. माझं मन धजावलं नसतं हे समजा कराया. पण ठीक आहे मी समजू शकते आजी, पण ते जाऊ दे आता. मागे जे काही झालंय ते बघण्यापेक्षा आता पुढे काय होणार आहे ते आपण बघूया. म्हणजे पुढं काय होणार आहे? काय काय होणार आहे? काय कुठे काय? तू आता म्हणलीस नव की पुढं काय होणार आहे म्हणून. माझं सगळं आयुष्य धुळीला मिळवलं भुवनेश्वरीनं. वाटोळ केलंय तिने माझ्या आयुष्याचं. पण मी माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्याचं वाटोळ करू देणार नाही तिला. तिला शेवटी हे घर आणि सत्ता हवी आहे. त्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. जे माझ्या बाबतीत केलं तेच अक्षराच्या बाबतीत करायचा प्रयत्न करत होती. अक्षराला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला तिनं, पण मी भुललो. शिताफीनं गुंगारा देते, ती फसवते. नाही, मला अक्षर आणि अधिपतीला तिच्यापासून वाचवलं पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. मला अक्षराशी बोललं पाहिजे. तिला सगळं सांगितलं पाहिजे. बाबा आई साहेब, हा काय झालं? रडायला काय झालं? इथं का बसलाय नाही तुम्ही? नाही, काहीतरी डोळ्यात गेलं असेल, बाकी काही नाही. खोटं बोलू नका माझ्या संग. काय झालं सांगा मला. नाही हो, खरंच काही नाही. माझी शपथ आहे तुम्हाला, सांगा मला काय झालं. शपथ सुटली म्हणा. मग सांगा मला काय झालं. रडताय का पण? काय काय झालं? काय झालं? जे काही झालंय त्याचा विचार करत होतो आम्ही अधिपती. चुकलो आम्ही अधिपती. म्हणजे आम्ही तुमची खरी आई बनून यायला नग होतं. आम्ही तुमची खरी आई कधीच होऊ शकत नाही. तोच जाब विचारत होतो देवी आईला. सोन्यासारखं लेकरू दिलं, पण त्याची आई होण्याचं भाग्य आम्हाला का नाही दिलं? तुम्हीच आमच्या आई साहेब आहे. तुमच्यासाठी हो मिली आहे. कधी कधी आम्हाला वाटतं का नाही की हे घर सोडून निघून राहावं कुठल्या तरी वृद्धाश्रमात जाऊन राहावं. वृद्धाश्रमात? तुमचं पोरग जिवंत आहे अजून म्हणलं. अहो पण अधिपती, तुमचा संसार आहे, तुमची बायको आहे, उद्या लेकरं बाळ होतील. उगा आमची अडचण कशा पाहिजे? आम्हाला ना बाकी काय बी नग अधिपती. तुम्ही सुखी व्हावं, तुम्ही खुश राहावं एवढंच वाटतं आम्हाला. तुमच्या वडिलांना आम्ही नगोय, तुमच्या बायकोला आमची अडचण होत्या. असं काही नाही आहे आई साहेब. तुम्हाला नाही कळायचं अधिपती. सारख्या कुरबुरी होत राहणार, तक्रारी होत राहणार. आम्हाला का नाही तुमच्या दुःखाचं, क्लेशाचं कारण नाही व्हायचं. आता हात जोडतो आम्ही तुमच्या समोर. तुम्ही आम्हाला लई प्रेम दिलं, लायकी नसताना मान दिला, आईचा दर्जा दिला.
पण आमचीच लायकी नव्हती. आता तर तुम्ही एकच करा, आम्हाला मोकळं करा, मोकळं करा आम्हाला. जाऊ द्या आम्हाला. जरा लांब राहिलो का नाही की सगळं शांत होईल. आम्ही चारुलता म्हणून इथं होतो का नाही, म्हणजे भुवनेश्वरी म्हणून नव्हतो, तेव्हा ही गोष्ट आम्हाला जाणवली. सावकाश. अक्षरं संपलंय सगळं. बाबा आता काही नाही होणार. बाबा काहीही संपलेलं नाहीये. तुम्ही आधी शांत व्हा बरं प्लीज. अक्षर कसा शांत हो? मी तुला सांगितलं ना माझ्या हातून काय घडलंय. मी स्वतःच्या हाताने माझ्या पायावर धोंडा मारलाय. बाबा असं काही झालेलं नाहीये. तुम्ही शांत व्हा बरं आधी. बोलू आपण. पण आता एकच काम कर, त्या बाईला या घरापासून दूर कर. ती बाई सुखानं जगू देणार नाही तुम्हाला. ती वाटोळ करेल सगळ्यांचं. ती बाई म्हणजे या घराला लागलेली साडेसाती आहे. शाप आहे ती आपल्या घराला लागलेला. अक्षरा तुम्ही दोघेही तिच्यापासून दूर जा. लांब जा, इथून पळून जा कुठेतरी. पैसे घ्या वाटल्यास, पण इतक्या लांब जा की ती बाई तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकली पाहिजे. अधिपतीला आधी तिच्यापासून दूर कर, नाहीतर ती बाई वाटोळ करेल तुझं, माझं, अधिपतीचं, सगळ्यांचं. ती तुम्हा दोघांना दूर करेल. बाबा अधिपती मनाने दूर झाले पाहिजेत त्यांच्यापासून. अक्षरा या जन्मात शक्य नाहीये ते. तू बघतेस अधिपती अजून सुद्धा कशी तिची बाजू घेऊन भांडतोय. आम्हाला वाटत होतं अधिपती लग्न झालं की समज ठीक होईल, पण तसं काय बी झालं नाही. ज्याचं प्रेम असतंय त्याला काय बी मिळत नाही हे कळलंय आम्हाला. पाय धरून तुमच्या वडिलांची माफी मागितली तरी बी त्यांना खरं नाही वाटायचं. त्यांना कधीच कळायचं नाही की आम्ही त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलंय. त्यांच्या घरावर, त्यांच्या लेकरावर सुद्धा लय उरफोड केली आम्ही त्यांना जिंकण्याची, मानण्याची, मिळवण्याची.